मित्रांनो नमस्कार, मी कृष्ण गड्डी आणि आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल फार्मा. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आता 1857 स्वातंत्र्य समाज या पुस्तकाचे वाचन आपण सुरू करत आहोत. या अगोदर आपण बघितले अग्निपूजनमध्ये आपण पूर्ण त्याचे चार भागात त्याचं आपण रूपांतर केलं होतं. 4 भागांमध्ये त्याचे आपण टाकलेले आहे व्हिडिओ. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचं मनोगत बघितलं आणि मग आपण प्रकाशकाचे मनोगत वाचले. आता खऱ्या अर्थाने भाग पहिल्यातलं प्रकरण पहिलं आहे स्वधर्म आणि स्वराज्य. त्यामध्ये मित्रांनो समर्थ रामदास स्वामी म्हणतात, धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारता घ्यावे राज्य आपुले. समर्थ रामदास स्वामी. मित्रांनो, एखादे लहानसे घर बांधवायचे असले तरी त्या घराचा तो सांभाळला जाईल इतका भक्कम पाया बांधण्यात येतो. पाया भक्कम व घराच्या वजनाचा तो सांभाळा असल्याशिवाय त्या पायावर उभारलेले घर हे पत्त्यांच्या तंबूने जास्त भव्य व विशाल कधीही उठविता यावयाचे नाही हे अशिक्षित मनुष्यही समजत असतो. परंतु हे अगदी मनुष्यालाही अवगत असणारे व्यवहार ज्ञान विसरून जाऊन जेव्हा एखादा लेखक प्रचंड क्रांती रचनेचा इतिहास देताना त्या क्रांतीची ती भव्य व विशाल इमारत तोलावण्यास मूलभूत ठरला असणारा पाया कोणता होता याची मीमांसा करीत नाही, किंवा ते प्रचंड क्रांती मंदिर एखाद्या गवताच्या काडीवर उभारलेले होते असे बरोबर सुटतो, तेव्हा तो वेडगा तरी असतो किंवा भामटा तरी असतो, व ह्या दोन्हीतून तो कोणत्याही विशेषणास पात्र असला तरी इतिहास लेखनाचा पवित्र व्यत्यास ते सर्वथा नालायक ठरतो. मोठमोठ्या धर्मक्रांत्या व राज्यक्रांत्या यांच्याबरोबरच्या स्वरूपास असणाऱ्या असंबंधितेची किंवा विभिन्नतेची साखळी त्या क्रांत्याच्या मुळाशी असणाऱ्या तत्वात समजून घेतल्याशिवाय कधीही जुळवता येणार नाही. अनेक चक्रे, अनेक लोहभाग यांनी युक्त असणारे एखादे भव्य यंत्र प्रचंड शक्तीची कामे करीत असताना ती शक्ती कोणत्या यंत्रशास्त्रीय नियमाने उत्पन्न झालेली आहे हे संपूर्ण रीतीने कळल्याशिवाय प्रेक्षकांमध्ये आश्चर्याने उत्पन्न होणारी विस्मयता उद्भवेल. परंतु ज्ञानाने येणारी मार्मिकता मात्र कधीही आढळणार नाही. फ्रेंच राज्यक्रांती किंवा हॉलंडमधील धर्मक्रांती यासारख्या अद्भुत कृती जेव्हा वाचकांना व लेखकांना आपल्या भव्यतेने चकित करतात, तेव्हा त्यांच्या भव्यतेने गोंधळून जाऊन वाचकीय दृष्टीने लेखकांची लेखणी व त्यांची मूलभूत असणाऱ्या शक्तींना विवरण करण्यास गजत नाही. परंतु या मूळ शक्तीचा विवरणाशिवाय त्या क्रांतीचे खरे रहस्य कधीही लक्षात येणारे नसल्याने इतिहासशास्त्रात नुसत्या वर्णनापेक्षा मूल विचारणालाच अधिक महत्त्व दिलेले आहे. हे मूल विवरण करीत असताना पुष्कळ वेळा इतिहास लेखकांच्या आणखी एक चूक घडत असते. प्रत्येक कार्यास काही प्रत्यक्ष, काही अप्रत्यक्ष, काही विशिष्ट व काही सामान्य, काही आकस्मिक व काही प्रधान कारणे कारणीभूत झालेली असतात. यांचे वर्गीकरण करण्याच्या इतिहासकारांचे खरे कौशल्य असते. परंतु पुष्कळ इतिहासकारांची या वर्गीकरणात तारांबळ उडून जाऊन आकस्मिक कारणांचा प्रधान कारणांचे स्वरूप देण्यात येते व एखाद्या घराला आग लागली असता ती आग लावणाऱ्या मनुष्याच्या ऐवजी त्याच्या हातातील आगकाडीवर सर्व जबाबदारी लादणाऱ्या मूर्ख न्यायाधीशाप्रमाणे तो इतिहासकार हास्यास्पदतेला पात्र होतो. निमित्त कारणांनाच प्रधान कारण समजून एखादं ऐतिहासिक प्रसंगाचा इतिहास लिहू लागले आणि त्या प्रसंगाचे खरे महत्त्व कधीही लक्षात येत नाही. किंबहुना ते अद्भुत आणि क्रांतिकारक प्रसंग क्षुल्लक कारणांकरिता घडले हे पाहून त्या प्रसंगाबद्दल व त्यातील व्यक्तीबद्दल अयथार्थ बुद्धी उत्पन्न होऊ लागते. यासाठी ऐतिहासिक प्रसंगाचा व विशेषतः क्रांतिकारक प्रसंगाचा इतिहास लिहिताना त्याचे नुसते वर्णन घेऊन त्याची बरोबर कल्पना देता येत नाही, किंवा त्याचा उगम त्यांच्या निमित्त कारणापर्यंत शोधून माघारी फिरल्यानेही त्याचे यथार्थ स्वरूप जाणता येत नाही. तर ज्याला सत्य, निःपक्षपाती व मार्मिक इतिहास लिहावाचा असेल त्याने त्या प्रसंगाची व त्या क्रांतीची उभारणी कोणत्या पायावर केलेली होती, त्याच्या मुळाशी काय तत्व होते आणि त्याचे प्रधान कारणे काय होती याचे पर्यालोचन अवश्य केले पाहिजे. प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कोणते तरी तत्व असलेच पाहिजे असे इटलीचा प्रख्यात तत्ववेत्ता व देशभक्त मॅझिनी याने कार्लाइल
कार्लाइलच्या फ्रेंच राज्यक्रांतीवरील पुस्तकात टीकात्मक लेख त्यांना म्हटले आहे, क्रांती म्हटली म्हणजे इतिहासातील मनुष्य जातीचे आयुष्याची उलथापालथ होय. लाखो व्यक्ती ज्यासाठी झटतात, राजांची सिंहासने ज्यासाठी डळमळू लागतात, असलेले मुकुट फुटले जाऊन नसलेले मुकुट ज्यासाठी उत्पन्न होतात, स्थापिलेल्या मूर्तीचा भंग नवीन मूर्तीचं उत्थापना ही ज्यासाठी होतात, मी ज्याच्या पुढे रक्ताचे पूर वाहिविण्याची काहीच कथा नाही असे प्रचंड समोर वाटू लागते. अशा एखाद्या क्षोभकारक तत्वाशिवाय दुसरा कोणत्याही निशुल्लक पर्यावर क्रांतीची इमारत उभारली जाणे शक्य नाही. प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी असणारे हे तत्व ज्या मानाने पवित्र किंवा अपवित्र असेल, त्या मानाने त्या क्रांतीतील कार्यकर्ता व्यक्तीची स्वरूपे व कृत्ये पवित्र किंवा अपवित्र ठरत असतात. हेतूवरून कृत्याची परीक्षा जशी व्यवहारात केली जाते, त्याचप्रमाणे इतिहासही व्यक्तींच्या किंवा राष्ट्राच्या हेतूवरून त्याच्या कृत्यांचे स्वरूप ठरत असते. ही कसोटी सोडून दिली असता एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मारणे व एखाद्या सैन्याने दुसऱ्या सैन्याला मारणे ह्यात काहीच भेद राहणार नाही. साम्राज्यासाठी झालेल्या सिकंदराच्या स्वाऱ्या आणि इटलीच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या बाल्डीच्या स्वाऱ्या ह्या सारख्याच किमतीच्या ठरतील. ह्या भिन्न कृत्यांची यथायोग्य परीक्षण होण्यास जसा त्यांचा हेतू समजावून घेतला पाहिजे, त्याचप्रमाणे प्रत्येक क्रांतीचा यथायोग्य विवेचन होण्यास तिचा हेतू काय होता, याचे अंतर्यामी इच्छा काय होती, कोणत्या तत्वातून ती उद्भवली होती, हे अवश्य पाहिले पाहिजे. सारांश: ऐतिहासिक क्रांतीच्या इतिहास लेखकाने त्या क्रांतीतील वरवर असंबंध दिसणाऱ्या प्रसंगांना किंवा त्याच्या अद्भुततेला पाहून तिथेच स्थिमित होऊन न बसतात तिच्या उगमाकडे शोध करीत गेले पाहिजे. इतकेच नव्हे तर त्या शोधात भलत्याच आकस्मिक निघालेल्या फाट्यांस सोडून अगदी मूळ तत्वापर्यंत शोध लावले पाहिजे. मग त्या तत्वाचे दुर्बीण घेऊन त्या क्रांतीच्या विस्तीर्ण प्रदेशाचे निरीक्षण केले पाहिजे. अशा रीतीने आरंभ केल्यास अनेक असंबंध प्रसंगातून पूर्ण संबंधता दिसू लागते. वक्र रेषा सरळ भासू लागतात आणि सरळ रेषा वक्र भासू लागतात. अंधकारात प्रकाश दिसू लागतो आणि प्रकाशात अंधार दिसू लागतो. नीचतेत उच्चता व उच्चतेत नीचता द्विगोचर होते. विद्रुपतेत स्वरूपता व स्वरूपतेत विद्रुपता आढळते व अपेक्षित किंवा अनपेक्षित रीतीने परंतु स्पष्ट स्वरूपाने ती क्रांती ही इतिहासाच्या दृष्टपतीस येते. परंतु हिंदुस्थानात 1857 साली घडलेल्या प्रचंड राज्यक्रांतीचा इतिहास अशा शास्त्रीय पद्धतीने कोणतीही स्वदेशी किंवा विदेशी ग्रंथकारांनी लिहिलेली नसल्याने त्या क्रांती युद्धाबद्दल लोकात विलक्षण भ्रामक आणि दृष्ट समजुती प्रचलित झाल्या आहेत. वर वर्णन केलेले सर्व दोष या क्रांती युद्धाच्या इंग्रजी लेखकांनी केले आहेत. काही लेखकांनी त्याचे वर्णन देण्यापलीकडे प्रयत्नच केला नाही, परंतु बहुतेकांनी तो प्रयत्न दृष्टबुद्धीने व पक्षपातीपणाने केल्यामुळे त्यांच्या दूषित दृष्टीला त्या क्रांतियुद्धाचे मूळ तत्व दिसले नाही किंवा दिसत असताही पाहवले नाही. इसवी सन 1857 साली प्रचंड क्रांती हेतूव्यतिरिक्त घडणे शक्य आहे काय? पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत जी लाट उसळली ती आपल्या सामर्थ्याने काहीतरी विशिष्ट पदार्थ बडवून टाकण्याच्या हेतूशिवाय उठणे शक्यच होते काय? दिल्लीला पडलेले वेढे, कानपूरला झालेली कतली, साम्राज्यांचे उभारलेले ध्वज व त्या ध्वजाखाली लढत शूरांच्या धारातीर्थात पडलेल्या उड्या यांसारखी उदात्त व स्फूर्तिजनक कृत्य काही एका अत्यंत उदात्त व स्फूर्तिजनक साध्याशिवाय घडणे शक्य होते काय? एखाद्या आठवड्याला भरणारा बाजार देखील काही विशिष्ट हेतूव्यतिरिक्त भरलेला असतो. मग जो बाजार भरवण्याची तयारी वर्षे चाललेली होती, ज्याची दुकाने पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत असणाऱ्या प्रत्येक सिंहासनावर उघडलेली होती, ज्यात राज्यांची व साम्राज्यांची देवघर चाललेली होती व जिथे रक्ताच्या व मांसाच्या नाण्याशिवाय दुसरे चलनी नाणे कोणीच जुमानीत नव्हते, तो बाजार काय उगीच भरला व उगीच उठून गेला? नाही, तो बाजार भरला असेही नाही व उगीच उठून गेला असेही नाही. हे कळणे फार कठीण आहे. म्हणून नव्हे तर
हे कळले असे कबूल करणे हे आपल्या हिताचे न वाटल्याने त्या मुद्द्याकडे इंग्रजी इतिहासकारांनी मुद्दाम दुर्लक्ष केलेले आहे. परंतु या दुर्लक्षामुळे अधिक फसवणारी ही व 57च्या या क्रांतियुद्धाचे स्वरूप सर्वतोपरी भ्रष्ट करणारी दुसरी युक्ती किंवा दुसरी चूक विजातीय व त्याची झील ओढणाऱ्या स्वजातीय इतिहासकारांनी जी केलेली आहे ती ही होय की ह्या 57च्या प्रलयाचे कारण दुसरे काही नसून मूठभर आपमतलबी लोकांनी उठवलेली काडतुसांची कंडी होय. इंग्रजी इतिहासावर व इंग्रजांच्या लाचलुचपतीवर वाढलेले एक एकदेशीय ग्रंथकार म्हणतात, काडतुसास गायीच्या व डुकराची चरबी लावतात. इतके केवळ ऐकूनच मूर्ख लोक बिथरले. ऐकलेली गोष्ट खरी की खोटी याचा शोध कोणी शोध केला आहे काय? एक बोलला म्हणून दुसरा बोलला आणि दुसरा बिघडला म्हणून तिसरा बिघडला अशी अंध परंपरा चालू अविचारी मूर्खांचा समाज जमला आणि बंड माजले. काडतुसांच्या गोष्टीवर लोकांनी अंध परंपरेने विश्वास ठेवला की काय ह्याच्या निर्णयापुढे यथावकाश होईलच. परंतु ह्या खऱ्या आणि खोट्या विश्वासाचे बंडाचे मूळ होते. ही समजूत करविण्याचा कसा दीर्घ प्रयत्न चाललेला होता हे यावरून दिसून येईल. 57 सारखी प्रचंड क्रांती असल्या कारणापासून उत्पन्न होईल हे म्हणणाऱ्या मंद किंवा दुष्ट बुद्धींना क्रांती म्हणजे एक अविचारी मूर्खाचा समाज होय असे वाटल्यास त्यात काही आश्चर्य नाही.